नमस्कार, मी उर्मिला आगरकर. कर्णबधिरांचे शिक्षण आणि स्पीच थेरपी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज लौकिकला मी संभाषण घेतले. खूप पूर्वी मी एका व्हिडिओमध्ये 2 व्हिडिओ माझे संभाषणाचे. संभाषण म्हणजे त्यांनी थोडं बोलायचं, मी थोडं बोलायचं, प्रश्न विचारायचं, त्याला उत्तर द्यायचं. एखादी कुठलीही बातमी, एखादं वाक्य त्यांनी सांगायचं आणि त्याच्यावरती एकमेकांनी बोलायचं आणि त्याच्यातून शब्द माहिती वाढवायची. तर त्यांनी बातमी आणली होती की पेपरमध्ये वीज गेल्यामुळे शेतकरी त्रस्त असं ते वाक्य. पण मी त्याला असं सांगितलं की शेतकरी काकाला त्याला त्रास शब्द शिकवला होता. वीज शब्द मी शिकवलाय. पूर्वी एक संभाषण झाले विजेबद्दलचं. असं रस्त्यावरच्या खांबाची लाईटची विजेची तार तुटून पडलेली असं ते चित्र होतं पेपरमध्येच. आणि मग त्याच्यावरून त्याच्या आईला मी ते विजेचं खांब तार सगळं दाखवणारा सांगितलं होतं. एक 5-6 दिवस 5-6 दिवस त्याची रिव्हिजन झाली होती, माहिती झाली. आणि विजेचा खांब, मग ते तारेतून वीज येते आणि मग घरात वीज येते आणि मग विजेमुळं काय चालू होतं, बटन, वायर, हे सगळे शब्द शिकवले, माहिती सांगितली आणि त्याच्यावरून खूप छान संभाषण झालं होतं. आता तसंच दुसरी बातमी आणली की वीज सतत वारंवार बंद झाल्यामुळे शेतकरी त्रस्त. पण हे वाक्य न वापरता सोपे भाषेत की वीज सारखी बंद झाली म्हणून शेतकरी काकाला त्रास झाला. आणि पूर्वी तो जो काही कधी त्रास दिला, काय त्रास झाला, तर त्यावेळेस त्रास असा शब्द सांगून त्रास शब्द त्याला माहिती झाला. तर मग त्याच्यावरून मी त्याचं खूप छान 7-8 ओळींचे संभाषण घेतले की वीज गेल्यावर मग काय होतं आणि हे सगळं असं विजेचं कपाट, वायर आणि विजेपासून काय गोष्टी चालू होतात, काय होतं हे सगळं शिकवलंय. जवळजवळ 7-8 वाक्यांचं संभाषण झालंय. मी ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये घालते, तुम्ही पहा. म्हणजे तो काय म्हणाला, मी काय म्हणाले, अशी वाक्य आहेत. आणि मग त्याच्यावरून वीज गेली तर काय बंद होतं हे मी त्याला विचारले कालच आणि त्याने खूप छान सांगितलंय. तर आता परत मी त्याला विचारते. आणि ते संभाषण जे आहे की जी माहिती, मग ते सगळं चित्र काढून दाखवले त्याला की विजेच्या तारेतून वीज येते आणि कुठे काय चालू होतं, कसं चालू होतं. वीज गेली तर काय बंद होईल, काय बंद होईल. काकाला त्रास झाला, वीज बंद झाली. घरात वीज बंद झाली. विहिरीतून गोल नाव काय, विहीर. पाणी, पाणी येत नाही. वीज बंद झाली तर विहिरीतून पाणी येत नाही. बरोबर. त्याला आम्ही विहिरीचं चित्र काढून असं पाईपने पाणी येतं, शेतात झाडांना पाणी देतो, असं त्याला दाखवलेलं आहे. घरात काय बंद होईल, वीज गेली. थांब जरा. बंद होईल. अजून फ अशी हवा दाखवून फ असं बोलून घ्यायचं. फॅन बंद होईल. अजून काय बंद होईल, फॅन. अजून बंद होईल. अजून फोनला काय करतो, चार्जिंग. आता त्याला चार्जिंग शब्द माहिती नाहीये, त्याला आता ती वायर, चार्जिंग हे शिकवावं लागणार आहे. आणि मग तो शब्द सांगून त्याला समजणार. चार्जिंग नाही केलं तर फोन बंद होईल. शाबाश. अजून काय बंद होईल, बंब. त्याने स्वतःहून सांगितलं का की त्याला पूर्वी बंब गाडीचं संभाषण, बातमी अशी दिली होती आणि त्याच्यावर संभाषण झालं होतं. तर बंब गाडीने आग विझवतात, ते आगीचं चित्र होतं पेपरमध्ये. त्याच्यावर मी संभाषण घेतलं होतं. संभाषणामुळे त्याची ही समज वाढली आणि
संभाषण एकमेव उपाय आहे की मुलांची ह्या जवळजवळ त्याचे 20-25 संभाषणं झाली. तर बंब गाडीचं पाणी येत नाही आणि आणि काय होतं आग विझवता येत नाही. शाबास. आणि काय घरात काय काय बघतोय? काय बघतो? टाकीत 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 तो सांगते त्याला मोटर टाकीतून मागे झाले व्हिडिओ की पाणी कसं घरात येतं. टाकीत पाणी येणार नाही, मोटर बंद होते. बरोबर. अजून काय बंद होईल? ते झालं. टाकीत पाणी येणार नाही, मोटर बंद. काय बघतो तू? काय बघतो तू? काय बघतो घरात? काय बघतो? टीव्ही. पाणी नाही. पाण्याचं नको आता. काय बंद होईल? तू बघतो ना? काय बघतो? हा, टीव्ही बंद होईल. अजून किचन मध्ये काय असतं? थंडगार. काय? फ्रीज. फ्रीजला वायर बटन असते ना, बंद होईल. अजून काय बंद होईल? आई मम्मी किचन मध्ये काय करते? काय काय करते? मिक्सर. त्याला नाव माहिती नाही. मिक्सर बंद होईल. अजून दीदी काय करते? पप्पाने लॅप टॉप टॉप लॅप टॉप 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 बंद होईल. घड्याळ. घड्याळ विजेवर नाही. घड्याळ नाही. बरोबर. लॅपटॉप कॉम्प्युटर बंद होईल. बरोबर. असं मुलांना हे सगळं त्याला शिकवताना असंच विचारलं होतं की ह्याच्या किचन मध्ये काय असतं, हॉलमध्ये काय असतं. आणि त्याला ते सगळं माहिती आहे. मागचं संभाषण झालं ना वायर तुटल्याचं त्याच्यावरून, त्यामुळे त्याला माहिती झाले. आणि मग अशा पद्धतीने त्याने विजेमुळे काय काय बंद होईल. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने मुलांना घेऊ शकता. माझे जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ज्यांना उपयोग होईल अशांपर्यंत जरूर शेअर करा. धन्यवाद.